नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। यहाँ में से कितने भक्तों को मराठी नहीं समझती है? बिल्कुल नहीं समझती है। हरे कृष्णा। 1 2 3 हरि बोल। मराठी में बोलूँ तो चलेगा? मराठी और हिंदी सेम है। मैं हिंदी बोलूँगा तो आधा मराठी आएगा। बिल्कुल नहीं आता हिंदी मराठी। हिंदी और मराठी में उतना फर्क नहीं है। Who wants to translate? जाए। प्रभु जी के लिए कौन ट्रांसलेट करेगा? तुलसी प्रभु। हरि हरि जाए। थैंक यू। तो मराठी व्यक्ति जब हिंदी बोलता है तो बहुत गड़बड़ होती है, इसलिए अच्छा है उसको मराठी बोलना। कि एक बार एक शादी में क्या हो गया कि एक उत्तर प्रदेश से एक लड़का आया था, महाराष्ट्रियन लड़के से शादी किया उसने। तो उनको महाराष्ट्रियन रीति रिवाज मालूम नहीं है, तो वो सब रीति रिवाज जो है शादी के वो एक्सप्लेन कर रहे थे। तो अंत में जब पति पत्नी एक दूसरे को खाना खिलाते हैं तो वो पूछता है कि ये क्या चल रहा है? देखिए पति पत्नी को घास खिला रहा है। तो इसलिए मराठी व्यक्ति तो हिंदी बोलता है तो ऐसा गड़बड़ हो जाता है। हरे कृष्ण। तर या श्लोकामध्ये नारद मुनी स्तुती करतायत नरनारायण ऋषी आणि संदर्भ देत आहेत की कृष्ण नरनारायण ऋषी अंश आहेत। अंश जरी असले तरी ते सर्वाकर्षक आहेत। तर भगवान श्रीकृष्ण जसे सर्व आकर्षक आहेत तसे इतर अवतार आणि इतर अंशही तसे तेवढेच आकर्षक आहेत। कारण भगवंतापासून जे काही निघतं हे ओम पूर्णमद पूर्णमिदम, सर्व काही पूर्ण आहे। त्यामुळे त्यांचे अवतार आणि हे तर सगळे विष्णू तत्व आहेत किंवा शक्ती तत्व आहेत, त्यामुळे ते तितकेच सुंदर आहेत। पण भगवंताची सुंदरता ज्यावेळेला आपण त्याचं वर्णन करतो किंवा त्याची ज्यावेळेला स्तुती करतो तर ही सर्व स्तुती जी आहे ही वास्तविक कृष्णाचीच आहे। कारण कृष्णापासूनच सर्व गुण किंवा सर्व त्यातला एक जो गुण आहे सौंदर्य हा येतो। ज्यावेळेला एका आपण साध्या व्यक्तीची जरी आपण सौंदर्याची तुलना स्तुती जरी केली तरी ती प्रत्यक्ष भगवंताचीच आहे। एका साध्या श्रीमंत व्यक्तीची आपण स्तुती जरी केली तरी ती प्रत्यक्ष भगवंताचीच आहे। किंवा एखाद्या वैरागी माणसाची आपण स्तुती केली, साधू संन्यासीची स्तुती केली तरी ती भगवान श्रीकृष्णाचीच आहे। कारण हे सर्व गुण भगवंताचे आहेत आणि आपण जे काही आपल्या शक्तीनुसार आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते भगवंतांनी दिलेले आहेत म्हणून आपल्याकडे आहेत। कारण सर्वांचे मूळ भगवंतच आहेत आणि म्हणून सर्व आकर्षक असा भगवंत जो आहे भगवान श्रीकृष्ण हे उत्तम अधिकारी जो आहे हा सर्व ठिकाणी कृष्ण का पाहू शकतो? कारण सर्वाकर्षक कृष्णावरती त्याची आसक्ती जडलेली आहे आणि म्हणून त्या कृष्णाला तो सर्व ठिकाणी पाहतो। आणि त्याच कारणानं वेदसुद्धा ज्यावेळेला वेद स्तुती करतात भगवंताची
तर हे वेद अनेक अंग वेदामध्ये आहेत. अगदी मैथुन कसा करावा यापासून ते भगवंतावरती प्रेम कसं करावं या सगळ्याबद्दल वेद सांगतो. असं सांगितलं जातं की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, या जगामध्ये असं कुठलंही ज्ञान नाही की ते व्यासदेवाने वर्णन केलेलं नाही आहे. आणि ज्या ज्या गुणामध्ये जो जो व्यक्ती आहे त्या त्या गुणाप्रमाणे ते ते ज्ञान त्याला आकर्षित करतं. परंतु हे वेद कुणाची स्तुती करतायत की ह्या सर्वांची स्तुती नाही करत. वेद जी स्तुती करतायत ते कृष्णाची स्तुती करतायत. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे की वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली. तर वेद अनंत बोलिला. अनंत का, अनंतचा अर्थ आहे अनंत म्हणजे वेदामध्ये अनेक गोष्टींची चर्चा केलेली आहे. परंतु अर्थ इतुकाची साधूला, त्याचा अर्थ एकच आहे की विठोबाशी म्हणजे कृष्णाला शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. आणि शरणागतीची सुरुवात कुठून होते? निजनिष्ठे, निष्ठापूर्वक भगवंताचं नाव घ्यावं. हा दुसरा अनंत, वेद अनंत बोलिला. अनंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण, की ज्यांची स्तुती पण अनंत आहे, की त्यांच्या स्तुतीला मर्यादा नाही. देवदेवता स्तुती करतात, वेदस्तुती करतात, अनंत शेष पण स्तुती करतात. इतकं करूनही भगवान श्रीकृष्णाची स्तुती पूर्ण होत नाही. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णसुद्धा स्वतःची स्तुती ज्यावेळेला ऐकतात त्यावेळेला त्यांचा जगन्नाथ होतो. याचं कारण स्वतः कृष्णाला सुद्धा आपली स्तुती ऐकायला आवडते आणि तो गुण आपल्यामध्ये सुद्धा आहे. आपल्याला सुद्धा आपली स्तुती ऐकायला आवडते कारण भगवंतांना आवडते. परंतु फरक एकच आहे, भगवंताला आपल्या स्तुतीचा गौरव वाटत नाही. आपल्याला मात्र कोणी स्तुती केली तर लगेच अहंकार येतो. भगवंताला अहंकार येत नाही. किती जरी स्तुती केली तरी शेवटी त्यांना वृंदावनमध्ये आपल्या गोप बालकासमवेत खेळलेलं त्यांना जास्त आवडतं. जिथं त्यांचा सदैव अपमान होतो तिथे त्यांना कोणी भगवंत पण मानत नाहीत. तर असं भगवंत लीला का करतात की सगळं ऐश्वर्य असून सुद्धा भगवंत इतके नम्र आहेत की वृंदावनमध्ये ते स्वतःला भगवंतसुद्धा म्हणून घेत नाहीत. उलट आपलं जे ऐश्वर्य आहे हे गुप्त ठेवतात कारण त्याच्यामध्ये प्रेम आहे. पण द्वारका असेल या इतर ठिकाणी भगवान श्रीकृष्णाकडे भरपूर ऐश्वर्य आहे, पण भगवंत तिथे रमत नाहीत. भगवंत स्वतः रमतात कुठे? खरं ऐश्वर्य जे आहे हे प्रेम. वृंदावनमध्ये भगवंत आनंद रमतात. तर हे वेद जे आहेत जरी भगवंताने सांगितलेले आहेत, वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो वेदांतकृत वेदवितेह चाहम. वेद कशासाठी सांगितले? चाहम, मला जाणण्यासाठी. म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगतात की मला जाणण्यासाठी. तर हा सगळ्या वेदांचा हेतू आहे, भगवंताला जाणणे. परंतु आपण इतर गोष्टीकडे जास्त लक्ष देतो. तर काही नियम दिलेले आहेत भगवंताला समजण्यासाठी, शास्त्रामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे, साधना आहे, तपस्या आहे. तर ह्या सर्व गोष्टीचं मूळ काय आहे? भगवंताला समजणे आणि त्यांच्यावरती प्रेम करणे. परंतु ते सर्व सोडून देऊन आपण त्या वेदांचे अनेक अर्थ लावायला जातो आणि म्हणून आपला तिथे गोंधळ होतो. स्वतः अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की त्रैगुण्य विषयात वेदात निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान.
तर वेद कुठल्या परिस्थितीपर्यंत आपल्याला आणतो की त्रैगुण्य विषयात 3 गुणाने हे वेद जे आहेत हे 3 गुणामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी आहेत. त्रैगुण्य विषयात निस्त्रैगुण्य, तुला 3 गुणाच्या वर उठलं पाहिजे. तरी वेदामध्ये 3ही गुणासाठी अगदी देवतांची उपासना, कर्मकांड सर्व काही वर्णन केलेलं आहे. अनेक प्रकारच्या चालीरीती, रीतिरिवाज, कर्मकांड वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. पण त्याच्या वरती आलं पाहिजे. तर भगवद्गीता जे स्वतःच भगवान श्रीकृष्ण सांगतायत की वेद आपल्याला कुठपर्यंत मदत करतात. जय श्री राधा पंढरीनाथ भगवान की जय. वेद आपल्याला कुठपर्यंत मदत करतात. निर्द्वंद्वो, म्हणजे द्वंद्वातून मुक्त करण्यासाठी. जे वेद वाचून आपण द्वंद्वातून मुक्त झालं पाहिजे. तर शरीर आणि आत्मा हे सुद्धा एक प्रकारचं द्वंद्व आहे. तर शरीर भावनेतून पूर्ण मुक्त होण्यासाठी आपल्याला वेद आहेत. नित्य सत्वस्थो, कमीत कमी कायम सत्व अवस्थेमध्ये राहिलं पाहिजे. कारण भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की 3 गुण आपल्यावरती कायम क्षणाक्षणाला प्रभाव करत असतात. कधी तमोगुण वरती येतो, कधी राजोगुण वरती येतो, कधी सत्वगुण वरती येतो. जर आपल्याला आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर तम आणि रज यातून पूर्णपणे दूर झालं पाहिजे. नित्य सत्वस्थो, कमीत कमी सात्विक भावनेमध्ये आपण स्थितच राहिलं पाहिजे. कारण सात्विक भावनेमध्ये आल्याशिवाय आपल्याला शास्त्र कळणार नाही. सात्विक भावनेमध्ये आल्याशिवाय आपल्याला आपला आणि भगवंताचं नातं काय तेही कळणार नाही. नित्य सत्वस्थो. आणि एकदा ज्यावेळेला भगवंताचं आपल्याला नातं काय आहे कळतं, आपण निर्योगक्षेम झालं पाहिजे. आता निर्योगक्षेम म्हणजे काय की खायची प्यायची झोपायची चिंता नाही केली पाहिजे. कारण शास्त्र सांगतं की मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर सुद्धा आपलं पुरं आयुष्य ह्या 2 गोष्टीमध्येच जातं. आहार, निद्रा, भय, मैथुन 4 गोष्टीमध्ये. त्यातमध्ये प्रामुख्यानं आहार आणि निद्रा. बाकी काय इतर वेळेला ह्या प्रत्येक वेळेला होत नसतात. तर खाण्यामध्ये आणि झोपण्यामध्येच आपलं आयुष्य जातं. तर खाणं आज जगामध्ये स्पर्धा लोकांची कशासाठी चाललेली आहे. पैसे कमवायचे कसे आणि खायचं आणि राहायला चांगलं घर. पण आध्यात्मिक उन्नती करतोय निर्योगक्षेम, त्याला पूर्णपणे अनन्यश्चिंतयन्तो मामे जना पूर्वीपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अनन्यश्चिंतयन्तो माम, जो भगवंताचं चिंतन अनन्य कुठल्याही इतर भावनेने करत नाही. भगवंत योगक्षेमाम. योगक्षेम म्हणजे LICचा योगक्षेम नाही. LICने हा श्लोक आजकाल पूर्ण दाखवतात. पूर्वी फक्त योगक्षेम दाखवायचे. तर LICचा योगक्षेम नाही. तर प्रत्येक जीवांची काळजी हे त्या जीवाला जितकी नाही तेवढी भगवंताला आहे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात की जन्माला यायच्या अगोदर तुमच्या खायची व्यवस्था भगवंताने करून ठेवलेली आहे. जन्माला यायच्या अगोदरच. याचं प्रमाण काय. आईच्या स्तनामध्ये दूध त्याच वेळेला येतं. दुसरं प्रमाण काय, मुलाला कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन शिकावं लागत नाही की दूध कुठे आहे. ते बरोबर हुडकून काढतं आणि त्याच अवयवाकडे जातं, दुसरीकडे कुठे जात नाही. आता आईचं शरीर कमीत कमी 4 फुटाचं आहे. तर त्या लहान मुलाला पहिल्या दिवशीच कसं समजतं की दूध इकडनं येतं. हे दुसरं प्रमाण. तिसरं प्रमाण, ठीक आहे तिथपर्यंत तोंड घेऊन जाणं माहिती आहे, पण ते चोकायचं कसं हे कसं समजतं. म्हणजे 3ही इथे आलेलं आहे. अन्न उपलब्ध करून दिलेलं आहे, अन्नापर्यंत घेऊनही भगवंतच जातात आणि अन्न प्राप्त करायचं हे कसं हे भगवंत शिकवतात. तर तुकाराम महाराज सांगतात की अरे मूर्खानो, जर तुम्ही भगवंताची भक्ती केली तर तुमची भगवंत काळजी घेणार नाहीत का. नाही केली भक्ती तरी काळजी घेत आहेत.
तर प्रश्न विचारतात की वीती एवढे पोट त्याचा केवढा हा बोभाट. पोट केवढं आहे? एक वीतभर. आणि त्याचा बोभाट केवढा? सगळा संसार, सगळा बोभाट पोटावरती चाललेला आहे, पोट भरण्यासाठी. तर इथे निर्योगक्षेम. तर ह्या तिन्ही गोष्टी झाल्यानंतर आत्मवान, अशी व्यक्ती आत्मवान होऊ शकते. आणि आत्मवान झाल्यानंतर मग तो शोध घेऊ शकतो की मी कोण आहे, या बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत, आणि शेवटी जे आहे भगवत प्रेम. पण ही गोष्ट आपण बाजूला ठेवून अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली. हा वेदांचा मूळ अर्थ आहे भगवंतावरती प्रेम करणे, आत्मवान होणे आणि भगवंतावरती प्रेम करणे. भगवंताशी आपला संबंध काय आहे हे ह्याचं चिंतन आणि भगवंताची सेवा आणि त्या सेवेतून भगवंतावरती प्रेम करणे. परंतु अर्थे लोपली पुराणे, जे लोक भक्तीमध्ये नाही आहेत त्या पुराणाचा प्रत्येक श्लोकाचा अर्थ आपल्या मनाप्रमाणे करतात. भगवंत जे सांगतायत त्या उद्देशानं त्या श्लोकाकडे पाहत नाहीत, आपल्या मनाप्रमाणे त्या श्लोकाचा अर्थ लावतात. त्याचप्रमाणे पुराणांचा, वेदांचा, अगदी भगवद्गीतेचा आणि भागवतमचा सगळ्याचा अर्थ स्वतःच्या मनाप्रमाणे. आणि म्हणून सांगतात की अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. स्वतःचे शब्द तिथे घातले, स्वतःचे शब्द तिथे घातले. आणि म्हणून ज्यावेळेला स्वतःचे शब्द घातले, तर तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सालोमालो नावाचा होता व्यक्ती. तर तो काय करायचा, तुकाराम महाराजांचे अभंग त्याखाली तुका म्हणे काढायचा आणि सालो म्हणे घालायचा. परंतु त्या एका नावाने जरी तो अभंग भगवंताबद्दल असला तरी तो विकृत व्हायचा. याचं कारण का? कारण सालोमालोमध्ये ती शुद्धता नव्हती. त्यामुळे तो जरी त्याचं नाव लावला तरी तुकाराम महाराज त्याच्यावरती लिहितात की विष कालवूनी केला अमृताचा नाश, सालो म्हणे मी हरीचा दास. की सालो मालो हे सगळे या जगामध्ये आता कसे विष कालवूनी केला अमृताचा नाश, सालो म्हणे मी हरीचा दास. प्रत्येकजण आपल्यासमोर येऊन हरीचा दास मीच कसा आहे आपल्याला प्रूव्ह करेल. परंतु आपण लक्षात ठेवलं पाहिजे विष कुठे आहे आणि अमृत कुठे आहे. तर अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. आणि कशासाठी केलेला आहे? विषय लोभी बने साधने बुडविली. आता विषय म्हणजे काय की जे खाल्ल्यानंतर विषाचा परिणाम होतो म्हणून त्याला विषय म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये विष आहे. म्हणजे आपण त्या विषयाला बोलवतो की जे भगवंताशी संबंधित नाही हे सगळं विषय विषाप्रमाणे आहे. आणि तीच गोष्ट ज्या वेळेला भगवंताशी संबंधित आहे अमृता समान आहे. अगदी विष सुद्धा अमृत होतं. आणि भगवंताशी संबंधित नसेल तर अमृत सुद्धा विषासारखं काम करतं. आपण पाहतो की ज्या राक्षसांना, जसा हिरण्यकशिपू आहे, ह्याला इतकं वरदान मिळालं म्हणजे जवळजवळ अमृत मिळाल्यासारखं झालं, तरी पण त्याचा दुरुपयोग त्यांनी केला. रावणाला जवळजवळ अमृतत्व प्राप्त झालं म्हणजे अमरण, पण त्याचा दुरुपयोग त्यांनी केला. तर विषय लोभी मने. कलियुगामध्ये जे लोक शास्त्र वाचतात त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी प्राप्त करायचं आहे, इंद्रिय तृप्ती प्राप्त करायची आहे. आणि म्हणून भागवत कथा केली जाते. कशासाठी? की घर में धन संपत्ती यावे, घरामध्ये काय यावं? धन यावं, संपत्ती यावी, भगवंत यावे म्हणून नाही. घरामध्ये ऐश्वर यावं, संपत्ती यावी, घरामध्ये कुटुंबामध्ये सुख समाधान लाभावं, ह्याच्यासाठी भागवत कथा केली जाते. तो भागवत कथेचा अर्थ नाही. गीता
अर्थ किती गीतेचे जो प्रभुपाद सांगतात की 600पेक्षा जास्त भगवद्गीतेची भाषांतर आहेत. तर एक भगवद्गीता असेल तर त्याला 600 भाषांतर काय आहेत? प्रभुपाद सांगतात की मला ज्यूस आणून दे, याचे 600 प्रकार होत नाहीत. एकच आहे त्याचा अर्थ, मला ज्यूस आणून दे किंवा मला पाणी दे, याचा एकच अर्थ आहे, मला पाणी दे. त्याचा दुसरा अर्थ निघूच शकत नाही. परंतु कलियुगामध्ये इतक्या सोप्या भगवद्गीता किंवा भागवतसारखा ग्रंथ जो आहे, विषयलोभी, त्याच्यामध्ये विषय, जप करणे त्याच्यामध्ये सुद्धा विषय, यज्ञ करणे त्याच्यामध्ये सुद्धा विषय. लोक जप करतात पण कशासाठी? काहीतरी प्राप्त करण्यासाठी. यज्ञ करतात काहीतरी प्राप्त करण्यासाठी. तर सगळी जी साधनं आहेत, जप करणे, यज्ञ करणे, तीर्थयात्रा करणे, दान देणे, नदीमध्ये स्नान करणे, जितकी म्हणून आध्यात्मिक साधनं आहेत, ही विषय इंद्रिय तृप्तीसाठी ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला ते अमृत असून सुद्धा ते विषासारखं काम करतं. म्हणून ह्या सगळ्या साधनं जी आहेत ही शुद्ध आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा हरे कृष्ण महामंत्र अनेक जण जप करतात, पण त्याचा सगळ्यांचा परिणाम सगळ्यांच्यावरती का परिणाम होत नाही? विषयलोभी. कारण काही लोक हाच हरे कृष्ण महामंत्र अनेक कारणासाठी जप करतात, काहीतरी प्राप्ती करण्यासाठी. काही जण भगवंत बनण्यासाठी हा हरे कृष्ण महामंत्र जप करतात. म्हणजे की हरे कृष्ण महामंत्र जप करून का होईल? की मी कृष्ण आहे हे मला कळेल. मायावादी किंवा अद्वैतवादी त्याच हरे कृष्ण महामंत्र जप करतात, तीच भगवद्गीता वाचतात, तोच भागवतम वाचतात, पण त्याचा परिणाम जो आहे विष. तर असे जे लोक आहेत त्यांना कधीही भगवत प्रेम त्यांच्या हृदयामध्ये उत्पन्न होणार नाही. विषयलोभी म्हणे साधने बुडविली. म्हणून वैष्णव जे आहेत, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. की पिटू भक्तीचा डांगोरा म्हणून प्रचार करण्याची आवश्यकता आहे. स्वतः भगवंत प्रचार करतात. सगळ्यात पहिले प्रचारक कोण आहेत? भगवंत आहेत. मायाबद्ध जीव नाही स्वतःर ज्ञान, जीवेर कल्याण होईलो वेदशास्त्र पुराण. जर भगवंतानीच आम्हाला शास्त्र दिलं नसतं तर आम्ही काय जगलो कसं असतो? अगदी पशुतुल्य. जीवनाला मार्गदर्शन नसतं तर आपण कसं जगलो असतो? आपल्याला कळालं नसतं काय चाललं आहे, कुठं जायचं आहे, काय करायचं आहे. म्हणून सगळ्यात पहिले वेद जे दिले हे भगवंताने दिले. फक्त 4 श्लोक ब्रह्माला सांगितले, यमेवा सवेम अग्रम, किंवा भगवद्गीतेमध्ये अहम सर्वस्व प्रभवो, याच्यापासून पुढचे जे 4 श्लोक, याच्यामध्ये काय आहे? फक्त 3 तत्व सांगितलेले आहेत. सृष्टीच्या पूर्वी मी होतो, सृष्टीच्या नंतर पण मी आहे, आणि शरणी आहे. बस याच एवढाच अर्थ आहे. किती सोपं आहे. पूर्वी मी होतो, पुढेही मी आहे, आणि आताही आहे. फक्त मला शरणी आहे, एवढंच ज्ञान आहे. याच्या पलीकडे डिटेल्स आहेत सगळ्या. पण हा मूळ सोडून ज्या वेळेला आपण इतर ठिकाणी लक्ष देतो त्यावेळेला वेदांचा अर्थ लोप होऊन जातो. म्हणून पिटू भक्तीचा डांगोरा. तर डांगोरा म्हणजे जे 50 वर्षापूर्वीच्या पिढीच्या असतील तर खेडेगावामध्ये तसा एक काय म्हणतात त्याला, दिवंडी पिटणे, पण हलगी. तर हलगी घेऊन जसा डांगोरा, त्याला डांगोरा म्हणतात. म्हणजे कसं की आम्ही लहानपणी ऐकायचो, चौकात जाऊन डांगोरा पिटायचे. आज संध्याकाळी इथे या मंदिरामध्ये प्रवचन आहे, त्याची आज जागा लाऊडस्पीकरने घेतले, तर त्याला डांगोरा म्हणतात. तर तुकाराम महाराज सांगतात की पिटू भक्तीचा डांगोरा. आपण भक्तीचा प्रचार करू. कशासाठी? कारण भक्ती ही अशी एकच गोष्ट आहे की ज्यामुळे आपल्याला भगवंत कोण आहे ते कळतं.
भगवंताशी आपलं नातं काय आहे ते कळतं, त्या नात्यामध्ये वागायचं कसं कळतं, आणि नंतर हे सर्व करत 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 आपला असलेला स्वाभाविक भाव जो आहे भगवंतावरती प्रेम करणं, त्याचा उदय होतो. तर हे सर्व जे आहे, म्हणून असं ज्याला भगवत प्राप्ती करायची आहे तर काही लोक डायरेक्टली भगवंताकडे जातात, परंतु त्यासाठी गुरु साधू शास्त्र हे प्रमाण आहे. मराठीमध्ये संत ग्रंथ पंथ आणि मग भगवंत, पण आपण डायरेक्टली भगवंताकडे जायचा प्रयत्न करतो. आपल्याला संत नको, पंथ नको आणि ग्रंथ पण नको. तर हे नुसता ग्रंथही चालत नाही, नुसते गुरुही चालत नाही, आणि नुसता संप्रदायही उपयोगाचा नाही. या तिन्ही गोष्टी एकत्र ज्यावेळेला येतात त्यावेळेला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की पिटू भक्तीचा डांगोरा, भक्तीचा आम्ही प्रचार करू. कशासाठी? कळी काळासी दरारा. तर कली म्हणजे आपण सर्व कलियुगामध्ये आहोत, आणि काळ, हे दोन आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. इतर युगामध्ये कली नाही, पण काळ आहे. आणि काळ याचं वर्णन कसं केलेलं आहे? काळ सर्प, म्हणजे एका सापासारखं आहे, आपल्याला गिळंकृत करतो काळ. आज सगळेजण नव्या वर्षाचं आनंदानं स्वागत करतायत, पण विचार नाही करत की 1 वर्ष वाया गेलं. पण भक्त हा विचार करतो की अरे मागच्या वर्षामध्ये मी जे करू शकलो नाही ते आता या वर्षामध्ये भगवंताच्या जवळ येण्यासाठी करेन. आयुर्हरती वैपुंसान उद्यन्यश्च यन्यसौ. एक सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे ह्याच्यामधला जो काळ आहे त्याला दिवस म्हणतात. आणि जो उत्तम श्लोक वार्तया, जो भगवंतांच्या गुणाचं वर्णन नाही करत, तो दिवस त्याचा वाया गेला, दिवस वाया गेला. आणि म्हणून ह्या भक्तीचा, कारण सगळ्या शास्त्राचा अर्थ हाच आहे, भगवंताची सेवा किंवा भगवंताची भक्ती. ही पिटू भक्तीचा डांगोरा, याच्यासाठी प्रचार हा महत्त्वाचा आहे. तर भगवंत सगळ्यात पहिले प्रचारक, त्यांनी जे ज्ञान दिलं कुणाला? 4 जणांना ज्ञान दिलं. आपण ज्या परंपरेमध्ये आहेत ते ब्रह्माने ज्ञान दिलं. नारदांच्या परंपरे व्यास, मध्वाचार्य, चैतन्य महाप्रभूकडनं भक्तिसिद्धांत सरस्वती, श्रील प्रभुपाद, आणि आता आपले जे वर्तमान गुरु आहेत हे आपल्याला प्रेरणा कशासाठी देतात? याच कारणासाठी. कारण जगामध्ये जरी लोक आध्यात्मिक कृत्य करत असले तरी त्याच्यामागची भावना आध्यात्मिक नाही. आध्यात्मिक कृत्य आणि आध्यात्मिक भावना वेगळी आहे. पूर्वीपेक्षा जास्त तीर्थस्थानावरती गर्दी वाढलेली आहे आज. आपण कधी गेलो, तिरुपतीला गेलो, पंढरपूरला गेलो, पण कुठल्या भावनेने लोक जातात? प्रभू सांगतात की पर्यटन, बरोबर आहे, जे तिथे सौंदर्य बघायला. आता आमच्या पुण्याच्या मंदिरमध्ये इतकं सुंदर मंदिर आहे, पण त्या मंदिरच्या एंट्रन्सला सगळे कॅमेरा घेऊन येतात, म्हणजे ते बघतच नाहीत. शूटिंग करायचं म्हणजे तेच ध्यान त्यांचं. एवढं सुंदर मूर्ती आहे, सुंदर अनेक प्रकारच्या कथा आहेत चारही बाजूने, सगळीकडे कुठेही अगदी स्मरण, कुठेही बघितलं तरी भगवंत. पण एंट्रन्सलाच कॅमेरे घेऊन येतात, म्हणजे त्यातनं नुसतं कॅमेऱ्यात पाहिजे, हृदयात नाही, मनामध्ये नाही. तर प्रभूजी म्हणतात तसं बरोबर आहे. पर्यटन स्थळ म्हणजे इतर ठिकाणी काय चांगलं आकर्षक दिसतंय तसं त्यांना आध्यात्मिक आकर्षक वाटतंय, पण त्यात करावंसारखं नाही वाटत. आकर्षण आहे आध्यात्मिकतेचं, पण बघायचं सोडून द्यायचं, त्याच्याकडे लक्ष कुणाचं नाही. तर पिटू भक्तीचा डांगोरा श्री प्रभुपादांनी प्रचार कशासाठी केला? की ह्याच कारणाने की अर्थे लोपली पुराणे, की अनेक लोकांनी अनेक ग्रंथ लिहिले पण कोणाच्याही हृदयामध्ये परिवर्तन नाही झालं. पण आपण आज सगळे जे इथे आहोत ते एकाच कारणामुळे, प्रभुपादांच्या ग्रंथांनी आपल्याला एकत्र ठेवलेलं आहे आणि प्रभुपादांच्या आदेशाने आपल्याला एकत्र ठेवलेलं आहे. जरी आपल्यामध्ये अगदी टोकाचे मतभेद जरी असले तरी आपण सगळे बाजूला ठेवतो. इतरांना ते का जमत नाही? कारण ध्येयच नाही आहे. मतभेद हेच त्यांचं ध्येय आहे.
म्हणून भक्ती मार्गामध्ये अत्यंत टोकाचे मतभेद जरी असले तरी आपण सगळे विसरून एकत्र येऊ शकतो, कारण कृष्ण प्रेम. आणि त्याचसाठी संपूर्ण जगामध्ये जर आपल्याला कृष्ण प्रेम वाटायचं असेल तर आपल्या हृदयामध्ये थोडं काहीतरी असलं पाहिजे. पूर्ण जरी नसलं तरी थोडं तरी असलं पाहिजे, कारण असल्याशिवाय देऊ शकत नाही ना. मराठीमध्ये म्हणतात की विहिरीत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. जे विहिरीतच पाणी नसेल तर त्यात सोडलेला हांडा म्हणा किंवा पोहरा भांडं त्यातनं पाणी येणार कसं. तर आपल्या हृदयात जर काही प्रेम नसेल तर ते प्रेम आपण दुसऱ्याला देऊ कसं शकू. त्यासाठी स्वतः पहिला भक्ती केली पाहिजे. शुद्ध नसेल तरी ठीक आहे, पण कमीत कमी गुरुचे आदेश पालन करणं. 3 प्रकारचे शिष्य असतात. एक गुरुचं मन आणि हृदय जाणतो आणि त्याप्रमाणे गुरुला प्रसन्न करतो. दुसरा जो आहे ही गुरुंनी दिलेली आज्ञाचं पालन करतो, स्वतःचं शहाणपण त्याच्यामध्ये घालत नाही. त्याला वाटतं की मी मूर्ख आहे, मी माझं शहाणपण घालायचं नाही, फक्त गुरु सांगतो ना काय करायचं ते करतो. तिसरा सगळ्यात डेंजरस. तिसरा जो आहे तो स्वतःच्या मनाप्रमाणे करतो आणि समजतो की माझा गुरु प्रसन्न होतोय. तर तिसरा आणि पहिला दिसायला वरती सारखेच आहेत, पण खूप मोठा फरक आहे. तर तिसरा जो आहे हा जास्त काळ टिकत नाही, कारण त्याच्या हृदयामध्ये अहंकार निर्माण होतो आणि आपोआप तो भक्तीपासून दूर होतो. तर ती पाळी आपल्यावर येऊ देऊ नये. कमीत कमी दुसऱ्या प्रकारचा गुरुच्या आदेशानुसार खास करून 4 नियमांचं पालन, 16 माळा जप करणे, 10 अपराधापासून दूर राहणे आणि सत्संग करणे. आणि ज्या संस्थेमध्ये आपण राहतो त्या संस्थेला समर्पित होऊन त्या संस्थेची जे शिक्षा आहे, श्रील प्रभुपादांनी 7 मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत की कशासाठी इस्कॉनची स्थापना केलेली आहे, तर त्याच्या पलीकडे आपण जाता कामा नये. तेवढी जरी आपण पालन केली तर कालांतराने आपल्या हृदयामध्ये भगवत प्रेम जागृत होईल. अन्यथा आपण हे फक्त इतर अनेक शास्त्र, इतर अनेक पुस्तकं वाचत राहिलो तर बहुशास्त्र बहुवाक्य चित्ते भ्रम करी. जेवढं आपण जास्त शास्त्र म्हणजे इतर शास्त्र परंपरेचं सोडून जर आपण वाचायला गेलो तर आपल्या चित्तामध्ये भ्रम निर्माण होईल. कारण दिसताना सारखंच दिसतं, दोन्ही सारखंच दिसतं पहिल्यांदाच, वरवरती सगळं सारखंच आहे. असं चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला त्यांना रघुनाथ भट्ट गोस्वामी हे भेटायला चालले तर त्यांच्याबरोबर एक त्यांना ब्राह्मण भेटला रामदास नावाचा. तर रघुनाथ भट्टची वैराग्य, त्यांची भक्ती आणि त्यांचं साधेपणा, प्रेमळपणा, नम्रपणा हे गुण पाहून रामदास त्यांच्यावरती इतके आकर्षित झाले, म्हणजे की मी तुमची सेवा करणार, मी तुमचा सेवक म्हणून राहतो. आणि सेवा करत 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 अत्यंत नम्रपणे रघुनाथ भट्ट त्याला म्हणतात की माझ्यापेक्षा हा किती चांगला भक्त आहे, इतका नम्र आहे, इतकं प्रेम आहे याचं भगवंतावरती, किती सुंदर हा जप करतो, किती प्रामाणिकपणे सेवा करतो, किती प्रामाणिकपणे शास्त्र वाचतो. दोघंही ज्यावेळेला चैतन्य महाप्रभूसमोर गेले त्यावेळेला चैतन्य महाप्रभूने रघुनाथला मिठी मारली आणि रामदासकडे बघितलं सुद्धा नाही. तर रघुनाथला आश्चर्य वाटलं, अरे की चैतन्य महाप्रभू हे नम्र भक्तावरती अत्यंत आकर्षित होतात, हा रामदास तर इतका नम्रपणे माझ्याबरोबर राहत होता, सगळ्या गोष्टी नम्रतेने करत होता, माझी नम्रपणे सेवा करत होता, चैतन्य महाप्रभू त्याच्याकडे बघितलं पण नाही. रघुनाथला आश्चर्य वाटलं. त्यांनी प्रश्न केला चैतन्य महाप्रभू की हा रामदास माझ्यापेक्षा नम्र आहे, माझ्यापेक्षा चांगला भक्त आहे, माझ्यापेक्षा जास्त वैरागी आहे. चैतन्य महाप्रभू त्याला सांगतात पण त्याच्या मनामध्ये भगवंत होण्याची इच्छा आहे. आणि हा सगळ्यात मोठा भगवंताच्या प्रति अपराध आहे की भगवंत व्हायचा त्या इच्छा करणे. तुकाराम महाराज सांगतात की माझ्या विठोबाचे पद जो अभिलाषी जाशील नरकाशी तुका म्हणे. की माझ्या विठोबाचं पद जो अभिलाषी
म्हणजे जो विठ्ठल व्हायचा प्रयत्न करतो किंवा ज्याला विठ्ठल व्हायचा आहे, जाशील नरकासी तुका म्हणे. तर ही शास्त्र जे आपल्याला माहिती असेल तर आपण भक्ती करू शकतो. म्हणून या जगामध्ये भक्तीसारख्या दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. आपल्यापेक्षा जास्त तपस्या करणारे, आपल्यापेक्षा जास्त सगळं काही करणारे, तीर्थयात्रा करणारे भरपूर लोक आहेत. परंतु भाव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि हा भाव जर नसेल तर कुठलीही आध्यात्मिक क्रिया जी आहे ही आपल्याला वेदांचा अर्थ समजून देऊ शकत नाही, कारण आपल्यामध्ये तो भाव नाही आहे. त्यासाठी इथे नारद मुनी वास्तविक स्तुती करतायत नरनारायण, वेदांची स्तुती. परंतु प्रत्यक्ष कुणाची होती आहे? भगवान श्रीकृष्णाची. कारण सगळ्या स्तुतीला पात्र कोण आहेत? की भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून कुणाची जरी स्तुती करत असलो आपण तरी त्याचा संबंध आपण भगवंताशी आहे हे समजलं पाहिजे. आणि ते केवळ भक्तीमुळे शक्य होणार, इतर कुठल्याही कारणामुळे किंवा इतर कुठल्याही मार्गाने ते शक्य होणार नाही. आणि म्हणून पिटू भक्तीचा डांगोरा, या भक्तीचा प्रचार. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. आणि मग आपण कुणाचा जय जयकार केला पाहिजे? भक्तीचा. भगवंताची भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. तर भगवंताची भक्ती जी आहे हा सर्व वेदांचा मूळ उद्देश आहे. आणि त्याला सोडून जर आपण कुठले कार्य करत असेल तर आपण भ्रमित होत चाललेलो आहोत. मग ते तथाकथित आध्यात्मिक ज्ञान का असेना. तर त्यासाठी भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की नाहम वेदेर न तपसा न दानेन चेजेया भक्त्या त्वनन्या शक्य यावान्यश्चास्मी तत्वतः. नाहम वेदेर न, सगळे वेद जरी कंठस्थ झाले, की रावण हा चतुर्वेदी आहे, ब्राह्मण, चारी वेद त्याला कंठस्थ आहेत. आणि शिवतांडव स्तोत्रासारखं अतिशय कठीण अशी संस्कृत रचना रावणाने केलेली आहे, जे आज सगळे शिवभक्त त्याचं गायन करतात. आणि त्या रावणाच्या स्टाईलमध्येच आहे, धडाण 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 असं. त्याला दुसरं कुठलं चाल चालत नाही, त्याला ते राजसिक चाल आहे त्याला. आता मला माहिती नाही. तर पंडित आहे रावण, पण त्याला भगवंत समजले का? नाही समजले, कारण भक्ती नाही. नाहम वेदेर न तपसा. हिरण्यकश्यपू सारखी तपस्या कुठल्या भक्तांनी पण नाही केली. 80,000 वर्ष पायाच्या अंगठ्यावरती उभारून वर हात वर करून, पण भगवंत समजले का? नाही समजले. न दानेन. बली महाराज दान देण्यासाठी सगळ्यात मशहूर, पण त्यालाही भगवंत समजले नाहीत पहिल्यांदा, नंतर कृपा झाल्यावरती समजले. चेजया म्हणजे मूर्तीपूजा. आज आपण पाहतो की अनेक मूर्तीपूजा करणारे अनेक मंदिर आहेत, परंतु त्यांना काय व्हायचं आहे? ज्याची ते पूजा करतात पूज्य तेच त्यांना व्हायचं आहे, म्हणजे भगवंत व्हायचं आहे. त्यासाठी न चेजया. तर हे 4 आध्यात्मिक मार्ग आहेत: वेद वाचणे, तपस्या करणे, दान देणे आणि मूर्तीपूजा करणे. तर का या 4 गोष्टींनी समजू शकत नाही? कारण त्याच्यामध्ये भक्ती नाही. भक्त्यात्व अनन्या. देर इज नो अदर वे. दुसरा कुठलाही मार्ग नाही शक्य. तत्वतः. तत्वतः म्हणजे 100%, 100%, 99 पण नाही. काही काही लोकांना 99% कृष्ण समजतील, पण भक्त केवळ 100% भगवंताला जाणू शकतो. आणि त्याचं जाणणं म्हणजे काय? की मी अजून भगवंताला जाणणं नाही, हे पूर्ण ज्ञान आहे. मी भगवंताला जाणणं हेही अज्ञानच आहे. मी भगवंताला पूर्ण जाणलं असं जर कोण म्हणत असेल तर ते पूर्ण अज्ञान आहे. मी भगवंताला अजून समजू शकलो नाही, पण मला माहिती आहे की भगवंत माझ्यावर प्रेम करतात, ही परिपूर्णता आहे. म्हणून आश्लिष्य बा पादरताम. माझ्या जीवनामध्ये काही होत, भगवंत माझ्यावर प्रेम करतात हे मला माहिती आहे, म्हणून मी त्यांचे चरण कधीही सोडणार नाहीत.
न सोडी न सोडी न सोडी चरण सर्वथा. तीनदा तुकाराम महाराज सांगतात की न सोडी न सोडी न सोडी चरण सर्वथा, की केवळ माझं तेच एक आश्रयस्थान आहे. आणि ते आश्रयस्थान ज्यावेळेला आपल्याला आपल्या मनातून किंवा आपल्या हृदयातून ज्यावेळेला सुटतं त्या तत्क्षणी आपण भगवंतापासून दूर जातो. तर वेद जिथं भगवंताची स्तुती करायला थकतात तिथे आम्ही कोण. परंतु वेदांचं सार जे आहे ही भक्ती आहे. श्री प्रभुपादांनी आपल्याला ही भक्ती आणि त्याच्या पाठीमागचे रिच्युअल्स जे आहेत किंवा कर्मकांड जे आहे हे ह्या भक्तीपर्यंत आणण्यासाठी आहे, त्या रिच्युअल्समध्ये अडकून बसण्यासाठी नाही. कारण रिच्युअल्स कर्मकांड जे आहे हे देश काल स्थिती व्यक्ती यानुसार वेगवेगळे असू शकतात, परंतु सार जे आहे इसेन्स भगवंताला शरण जाणे, भगवंतावरती प्रेम करणे हे महत्त्वाचं आहे. कालमानाप्रमाणे असं प्रभुपादांनी पहिल्यांदा अमेरिकेत गेल्यानंतर 64 माळा सगळ्यांना करायला सांगितल्या. तर भक्त म्हणाले की स्वामीजी 64 माळा आम्ही जर जप करायला लागलो तर आम्ही, तुम्ही म्हणताय प्रचार करायचा, तर प्रचार कधी करणार. प्रभुपाद म्हणाले ठीक आहे 32 माळा करा. तेवढं करूनसुद्धा वेळ नाही, कारण इतर गोष्टी. प्रभुपाद म्हणाले की 16 माळा करा, बस, ह्याच्या कमी नाही. तर हे कालमान. तर काही लोक प्रश्न विचारतात की कुठं लिहिलं आहे भगवद्गीतेमध्ये आणि भागवतममध्ये 16 माळा जप करा. कुठंच लिहिलेलं नाही. कुठं लिहिलं आहे का भगवद्गीतेमध्ये भागवतमध्ये 16 माळा जपच केल्या पाहिजेत? नाही लिहिलेलं आहे. पण प्रभुपाद कृपाळू आहेत, सांगतात 16 माळा जप करा. कृष्णाचं जर ऐकायचं असेल तर सततम 24 तास जप करा. म्हणून प्रभुपाद बरे आहेत आपल्याला. 16 माळा जप करा. कृष्ण सांगतात की सततम 24 तास जप करा. अनन्यस चिंतयंतो माम, कुठलंही चिंतन न करता माझं चिंतन करा, हे कृष्णाचे आदेश आहेत. म्हणून काल परिस्थितीनुसार प्रभुपादांनी आपल्याला दिलेले आहेत. आणि प्रभुपाद त्यातही कृपाळू आहेत. एकदा प्रभुपाद ऑस्ट्रेलियामध्ये होते आणि प्रभुपाद सांगितले की तुम्ही 80% जरी भक्ती केलीत तरी मी तुम्हाला भगवत धामात घेऊन जाईन. 80% म्हणजे 20% सवलत दिलेली आहे. एक पायरी उतरले प्रभुपाद म्हणजे की तुम्ही 70% जरी भक्ती केली तरी मी तुम्हाला भगवत धामात घेऊन जाईल. तर भक्त म्हणाले हरी बोल, आणखी कन्सेशन. आणखी एक पायरी प्रभुपाद उतरले, म्हणाले की तुम्ही 60% भक्ती केली तरी मी तुम्हाला भगवत धामात घेऊन जाईन. आणखी जोरामध्ये हरी बोल, एवढं डिस्काउंट. 16 माळामध्ये 80% म्हणजे जप 16 माळातला 80% नव्हे, 60% नव्हे, भक्ती म्हणतायत प्रभुपाद. आणि 60% प्रभुपाद म्हणाले की त्याच्यानंतर कुठली पायरी नव्हती. तर 60% जरी आम्ही प्रयत्न केले तर उरलेले 40% गुरु आणि प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होईल. परंतु हे 60% म्हणजे आपले 100% आपण घातले पाहिजेत. म्हणजे आपल्याकडनं 100% प्रयत्न झाला पाहिजे. भगवंताच्या दृष्टीनं 60% असतील, पण आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करणे हा याचा उद्देश आहे. तर प्रभुपादांची ही कृपा काल स्थिती काल मान व्यक्तीप्रमाणे. तर प्रभुपादांनी व्यक्ती, कलियुगातल्या व्यक्ती आपल्यासारख्या बुद्धू त्यांना शक्य नाही आहे 24 तास हरिदास ठाकूरसारखा जप करत राहणे. म्हणून 16 माळा तेवढ्या तरी प्रामाणिकपणे 80% तरी कमीत कमी त्याच्यामध्ये लक्ष ठेवावं. जमलं नाही तरी 60% तरी कमीत कमी जप करण्यामध्ये लक्ष असावं. तर सत्स्वरूप महाराज आपल्या एका पुस्तकामध्ये लिहितात की आपल्याला 16 माळा झाल्या हे कसं समजावं, की आपल्या 16 माळा झाल्या आज कसं समजावं, की 16व्या माळा झाल्यानंतर तुम्हाला आठवण पण राहत नाही की मी जप करत होतो. 17व्यावरती आपोआप आपलं नाव जात, म्हणजे पुढची कंटिन्यू चालू राहते. कारण गोडी लागलेली आहे 16 माळाची, ते 16सारखं वाटत नाही. आपली स्थिती आहे का जशी 16 कधी होतात, 8 झाले, 9 झाले, 10 झाले. सत्स्वरूप महाराज सांगतात की 16 माळा झाल्यानंतर विचार होत नाही की माझ्या झाल्या, आपोआप 17वी माळ सुरू होते, 18वी सुरू होते, 19वी सुरू होते, 20वी सुरू होते. तर हे आहे आपलं प्रेम आपलं जपामध्ये प्रेम वाढलं कसं समजायचं, भक्तीमध्ये उन्नती होले कसं समजायचं, की आपल्याला जप झाला असं कधीच वाटू नये.
कधीच वाटू नये की माझा जप झाला, आज कर्तव्य संपलं, इन्शुरन्स भरला. हां, नाही. जप कधीच भक्ताचा पूर्ण होत नाही. हरिदास ठाकूर एवढा जप करून चैतन्य महाप्रभू समोर काय सांगतात की मला जपाबद्दल रसच नाही. हां, रस नाही. तर आपली काय अवस्था. तर ही जप जो आहे हा सगळ्या आध्यात्मिक दालन उघडं करतो आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये घेऊन जाण्यासाठी. आणि सगळ्या वेदांचं सार पण तेच आहे. तर हे जर आपण प्रभुपादांनी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे केलं तर आपल्याला अध्यात्म जे आहे अतिशय सुलभ आणि सुखकर आहे. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद् भागवतम की. कोई यस. महाराष्ट्रामध्ये बरेच जणांना माहिती नाही की राम कृष्ण आणि हरी एकच आहे. म्हणजे एक पोस्टर आली होती त्याने रामकृष्ण हरी मंत्र लिहिलेला होता आणि एका ठिकाणी राम आणि कृष्णाच्या ठिकाणी कृष्ण आणि हरीच्या ठिकाणी पांडुरंग दाखवले. त्यांना कृष्णच पांडुरंग, पांडुरंगच कृष्ण, राम अशी ही फिलॉसॉफी अजूनही झालं नाही. तर असं म्हणजे तुकाराम महाराज बोलतात का की कृष्णच पांडुरंग आहे, पांडुरंगच कृष्ण असं शास्त्र आहे ना, भरपूर उल्लेख आहे तसा. हां, द्वारकेचा राणा आला पंढरीशी आणि म्हणून तो पांडुरंग झाला. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू सोयरा, कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. हा कृष्णावरतीच अभंग आहे. आणि हरी आणि विठ्ठल असं म्हणलं त्यात काय चुकीचं नाही, बरोबर आहे. हां, जर कृष्ण राम आणि विठ्ठल दाखवला तर त्यात काय चुकीचं नाही, कारण राम जर कृष्ण असेल तर विठ्ठल पण कृष्णच आहे. म्हणजे तत्त्व एकच आहे. कृष्ण तोच विठ्ठल आहे, कृष्ण तोच राम आहे. या दृष्टीने जर दाखवत असेल तर त्यात गैर काय नाही. पण ही गोष्ट खरी आहे की ज्यावेळेला आम्ही 85च्या दरम्यान प्रचार करत होतो पंढरपूरमध्येच, तर त्यामुळे तुम्ही कृष्णाचे भक्त, आम्ही विठ्ठलाचे भक्त. हा फरक. तुम्ही कृष्णाचे भक्त इस्कॉनवाले, आम्ही विठ्ठलाचे भक्त. तर इस्कॉनमधल्या लोकांना विठ्ठल कृष्ण हे माहिती नव्हता आणि वारकऱ्यांना कृष्ण विठ्ठल हे माहिती नव्हता. इस्कॉनमध्ये पण तोच गोंधळ होता. आम्ही असताना पहिल्यांदा इस्कॉनमधले लोकसुद्धा म्हणायचे. नंतर ते चैतन्य चरितामृत वाचल्यानंतर थोडं मराठी लोकांना समजायला लागलं. दोन्ही बाजूनी गोंधळ आहे. असं नाही की फक्त वारकरी गोंधळलेले आहेत, थोडे इस्कॉनचे भक्त कधी कधी. हां, एकदा मी बेळगावमध्ये रथयात्रेनंतर कीर्तन करत होतो. त्याच्यामध्ये मी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कीर्तन करायला होतं. त्यानंतर जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. तर इस्कॉनमध्ये एक प्रसिद्ध संन्यासी त्यांनी मला कानामध्ये येऊन सांगितलं की प्रभुपादांनी फक्त हरे कृष्ण महामंत्र जप करायला सांगितलेलं आहे, हे विठ्ठल विठ्ठल नाही. हरे कृष्ण. पण आम्ही लोकनाथ महाराजांचे फॉलोअर आहोत. हरी बोल. यस तुलसी प्रभू. तुकाराम महाराज के बारे में हरी बोल. हिंदी में बताऊंगा आपके लिए. जय हो. हरे कृष्णा. हाँ, ये तुकाराम जब प्रचार कर रहे थे तो उनका प्रचार भक्ति के बारे में है. तो जब भक्ति के बारे में प्रचार करते हैं तो और कर्मकांड के बारे में निंदा करते हैं. तो वो निंदा नहीं है, वो एक्सप्लेनेशन कर रहे हैं, लेकिन लोगों को निंदा लगती थी. तो ब्राह्मणों का बहुत विरोध होता था तुकाराम महाराज को. तो जो सादे भोले लोग थे वो जानते थे कि तुकाराम महाराज क्या कह रहे हैं कि नाम संकीर्तन साधन पैसों पे. तो लेकिन नाम संकीर्तन है, आपको और कुछ करने की ज़रूरत नहीं, कुछ भी करने की ज़रूरत नहीं, केवल भगवान के नाम का जप करो. तो ये सब लोगों को बहुत आसान लगता था और लोगों ने कर्मकांड छोड़ दिया. कोई श्राद्ध नहीं करता था, कुछ नहीं करता था, सब लोग जाप करते थे. तो ब्राह्मण लोगों को गुस्सा आ गया. देखिए हमारा पेट पानी खत्म हो गया पूरा. तो कोई श्राद्ध नहीं कर रहा है, कोई सत्यनारायण नहीं कर रहा है और कोई और पूजा नहीं कर रहा है, सब लोग जाप ही कर रहे हैं. तो ब्राह्मणों के लिए कुछ काम ही नहीं रहा, कर्मकांड ही बंद हो गया.
तो ये ब्राह्मण बहुत गुस्सा हो गए और सब इकट्ठा आकर उन्होंने निर्णय किया कि इस तुकाराम को बदनाम करके इस गांव से निकाल देना चाहिए। तो लेकिन तुकाराम जो बोलते थे उसमें वो गलती नहीं ढूंढ सके, क्योंकि वो शास्त्र के अनुसार ही बोल रहे हैं। तो हरिनाम तो शास्त्र का निचोड़ है, शास्त्र का सार है। तो ब्राह्मण लोग उसका विरोध नहीं कर सकते थे, लेकिन उसको रोकने की इच्छा थी, वो खुद नहीं कर सके। तो वो गए बाजू वाले एक गांव में, जहां एक ब्राह्मण रहता था, मंबाजी। वो मंबाजी इन ब्राह्मणों से थोड़ा बुद्धिमान था, ऐसा इनको लगा। तो इसलिए उसके पास वो गए, लेकिन हम अगर परास्त नहीं कर सकते तुकाराम को, तो मंबाजी परास्त कर देगा, उसको पूरी प्रकार से डिफीट करेगा। तो मंबाजी के पास गए और उसको देहू में लाया, तो उसको जगह दी कहाँ? विट्ठल मंदिर के बाजू में ही। मतलब तुकाराम जो भी कुछ करता है उसके ऊपर उसकी नज़र रहेगी। तो ऐसे ही तुकाराम महाराज के प्रवचन को वो जाने लगे और तुकाराम महाराज हालांकि ब्राह्मणों की निंदा तो करते थे, लेकिन उनका सम्मान भी करते थे। तो तुकाराम महाराज उनको आसन देते थे बैठने के लिए, क्योंकि ये ब्राह्मण है, तो उनके बैठने की जगह भी थी और तुकाराम महाराज का प्रवचन सुनने के लिए वो आते थे। लेकिन किस लिए आते थे? इसकी गलती किधर होती है देखने के लिए आते हैं। कोई कोई लोग भागवतम में बैठते हैं, लेकिन क्या किसके लिए बैठते हैं? अरे ये संस्कृत श्लोक बराबर नहीं बोल रहा है, ये थोड़ा ये गलती कर रहा है, गलती कर, इसका गाना अच्छा नहीं है, इसका एक्सप्लेन करना अच्छा नहीं है। ये सुनते हैं भागवतम, लेकिन मन में ये विचार चल रहे हैं। ये मंबाजी ऐसा ही था। कुछ तुकाराम महाराज क्या गलती करते हैं पकड़ने का उसको? कुछ भी गलती नहीं करते तुकाराम, पूरा जो भी बताए भागवत में से, शास्त्रों में से, पुराण में से बताते। तो उसके प्रचार में कोई गलती नहीं। तो जिसके प्रचार में कोई गलती नहीं, तो क्या ढूंढेंगे? उसके आचरण में कोई गलती है क्या? एटिकेट्स फॉलो करता है कि नहीं? हाँ, ये तिलक बराबर लगाता है कि नहीं, धोती बराबर डालता है कि नहीं, दंडवत बराबर करता है कि नहीं, ये भक्ति से संबंधित है, लेकिन ये सेकेंडरी है। तो ये देखता था कि तुकाराम आचरण कैसा है उनका, उसमें भी कोई गलती नहीं। और दोनों भी नहीं है तो तीसरा रह जाता है चरित्र। साधु के पास क्या है? साधु की संपत्ति क्या है? चरित्र है। तो तुकाराम के चरित्र के ऊपर उसका ध्यान 24 घंटा वो देखता था कि तुकाराम क्या करते, क्योंकि तुकाराम महाराज सोते नहीं थे। आपको आश्चर्य लगेगा, तुकाराम महाराज सोते नहीं थे। उनकी दिनचर्या आप देखेंगे तो सुबह ब्रह्म मुहूर्त से पहले नारायणी में स्नान करके सब आने से पहले मंदिर साफ करते थे, फिर से स्नान करके मंदिर में आते थे कीर्तन करने के लिए। दिन भर सेवा कुछ ना कुछ, और रात को कीर्तन करते थे। सब जाने के बाद फिर जपा करते बैठते थे मंदिर में। तो ऐसा उनका कार्यक्रम था। तो ये मंबाजी देखा तो चारित्र में भी कुछ नहीं। तो ऐसे व्यक्ति को आप कैसे परास्त करोगे, कैसे डिफीट करोगे? तो कोई नहीं रहा। तो ये मंबाजी एक ही चिंतन करके देहू में रहा था कि तुकाराम क्या गलती करता है। एक भी गलती उसको मिल गई तो उसको परास्त कर देंगे, उसको निकाल देंगे, उसको शिक्षा देंगे। तो तुकाराम महाराज एक दिन मंदिर साफ करते थे, तो अपने झाड़ू से मंदिर जब साफ कर रहे थे तो कंपाउंड वॉल था। पहले के ज़माने में कंपाउंड वॉल सीमेंट के नहीं रहते थे, बाड़ वार के नहीं, वो रहते थे कैसे? कांटे के रहते थे। हाँ, बाबड़ी का कांटा, मराठी में बाबड़ी बोलते, हिंदी में पता नहीं, बाबड़ी या करवंदी, हाँ बाबुड़। कि बाबुड़ के कांटे जो है ना, उसमें से भैंस भी नहीं जा सकती, भैंस भी गई तो उसको काटता है। तो अभी भी कभी आप गांव में देहात में जाओगे तो ये कंपाउंड वॉल रहता है, एक तो बाबुड़ का या तो करवंदी करके। हाँ, तो ऐसा उसका कंपाउंड था। तो उसके लिए कोई फाउंडेशन नहीं रहता है, ऐसा भी लगा हुआ रहता है। तो तुकाराम महाराज का झाड़ू उस कंपाउंड को लग गया और कंपाउंड गिर गया। ये देख रहा था। ये सब वो कितने बजे? 4 बजे। उसके लिए वो रात भर नहीं सोया, तुकाराम महाराज क्या गलती करता है। इतना देख के उसको 6 महीने के बाद एक गलती हो गई। अभी तुकाराम महाराज की इसमें कुछ गलती है क्या? उसकी कोई गलती नहीं, वो गलती से गिर गया।
इसको गुस्सा आ गया, उसको लगा कि इसने जानबूझकर किया। वो आया और वही काठी लेके, बाबुल की, मतलब उसमें 2-2 इंच की जैसे नेल्स होते हैं ना, ऐसी काठी होती है, वो तुकाराम को मारने लगा। इतना मारा, इतना मारा, 1 2 3 4 नहीं, 12 स्टिक्स टूट गए मार मार के। तुकाराम नखशिकांत, सिर से लेके पांव तक खून बह रहा था, लेकिन तुकाराम महाराज हाथ जोड़कर खड़े थे कि हे बरवे केले, बरवे केले। तुकाराम महाराज कहते, कृष्णा यू डूइंग गुड, आप अच्छा कर रहे हो, मेरे कर्म को तोड़ रहे हो। देखिए क्या भावना है। ऐसा नहीं कि भगवान मैं तेरा भक्ति कर रहा हूँ, क्यों मेरे पास आ रहा है, कि ये जितना भी मुझे मार रहा है ये मेरा कोई पूर्व कर्म होगा, इसलिए ये आप मुझसे क्या कर रहे हो, मुक्त कर रहे हो। बरवे केले, बरवे केले, बहुत अच्छा कर रहे हो। और आंखों में आंसू नहीं थे, आंखों में प्रेम था भगवान के बारे में कि कितने कृपालु है मेरे भगवान। और कहते हैं कि मुझे ये अहंकार भी आने नहीं दिया कि मैं नम्र हूं। तुकाराम महाराज प्रार्थना कर रहे हैं कि ये भगवान आप कितने कृपालु हो कि इतना सहन करके मुझ में आपने कृपा की कि मुझे अहंकार भी आने नहीं दिया। क्योंकि नम्रता का अहंकार होना ये भी अहंकार है, हाँ, क्योंकि मैं इतना हम्बल हूँ ये भी अहंकार है। तो उसके लिए भी वो खुद को नहीं दे रहे क्रेडिट, वो भगवान को क्रेडिट दे रहे हैं कि मुझे आपकी कृपा से अहंकार नहीं आया। तो मार मार के इतना कर दिया, वो थक गया बेचारा और गाली देते हुए गया आश्रम में। तुकाराम महाराज विट्ठल के सामने आके ये प्रार्थना कर रहे हैं, अच्छा हुआ। और सबसे अच्छा हुआ कि इतना सब होते वक्त मैं आपको भूला नहीं। ये आपकी सब कुछ जो हो रहा है, आपकी केवल मारा वो कृपा नहीं, आपकी याद आ रही वो भी आपकी कृपा है, मैं नम्र रहा वो भी आपकी कृपा है। मतलब मैं नहीं हूं, और ये मैं ही आपको भक्ति से दूर रखता है। तो प्रार्थना कर रहे हैं। तो वैष्णव अपराध तुकाराम तो उसके मन में उसके कुछ नहीं है। वो जैसे ही आश्रम गया, वो पूरा शरीर उसका इतना गर्म हो गया, वो ऐसा फड़फड़ने लगा, जैसे चिकन होता है ना तोड़े हुए, गला तोड़ा हुआ तड़पड़ रहा था ऐसा। तो उसके शिष्यों ने उसके ऊपर ठंडा पानी डाला, कुछ भी किया, वो शांत नहीं हो रहा था। ये वैष्णव अपराध। तो शाम को तुकाराम महाराज फिर से कीर्तन में आ गए, और कीर्तन में उनको अंबाजी नहीं दिखाई दिया। तो पूछने लगे, अरे आज अंबाजी कैसे नहीं आया? तो अपने जो साथी कीर्तनकार थे उसको पूछा, आज अंबाजी नहीं आया? आएगा, थोड़े लेट से आएगा कभी कभी, यहाँ सुबह इतना तकलीफ कुछ तो हुआ होगा, लेट आएगा। कीर्तन आधे में आ गया तो भी नहीं आया। तो एक भक्त को तुकाराम महाराज भेजते हैं, जाओ देखो क्यों अंबाजी नहीं आया। देखिए सुबह इसका इतना मारा है, उसके बारे में इतनी कृपा है कि क्या हो गया उसको, क्यों नहीं आया। तो भक्त को भेजते हैं देखने के लिए। वो देखता है उधर कि ये ज़मीन पे तड़पड़ रहा है ऐसे मिसली जैसे। उसको आनंद होता है, अच्छा हो गया, ये तूने तुकाराम को तकलीफ दिया ना सुबह, यही तेरे को शिक्षा होनी चाहिए। वो उसको लगा कि ये अगर मैं तुकाराम को बोलूँगा तो वो भी आनंदित हो जाएंगे, वो तड़पड़ रहा है, मर रहा है, आपको शिक्षा क्या है ना सुबह। उसको आनंद लगा, तुकाराम को भी अच्छा लगा, अरे हाँ कितना अच्छा हो गया, मरने दो उसको। तो तुकाराम को बोलने के लिए आया, तो ये तड़पड़ रहा है। तुकाराम बोलते, अरे अच्छा, ये अच्छा नहीं है, मेरे वजह से उसको तकलीफ हो रही है। तो तुकाराम गए उधर, उसके चरण दबाने लगे कि मेरे वजह से, अगर मेरे हाथ से ये कंपाउंड नहीं गिरता तो आप मुझे नहीं मारते, आप मुझे नहीं मारते तो आपका हाथ नहीं दुखता, आपका ये सब जो है ये मेरे वजह से हुआ। देखिए गलती उसकी है, लेकिन तुकाराम क्या कहते हैं कि नहीं, ये मेरे वजह से हुआ। और उसके चरण मतलब मसाज कर रहे हैं। ये चैतन्य महाप्रभु बताते हैं, अमानी ना मान देना, ये भाव है। सब सम्मान करते हैं उसका सम्मान करना आसान है, जो अपमान करते हैं उसका सम्मान करना, ये भक्ति है।
ये गुण है तुकाराम महाराज का। कोई भी स्तुति करता है तो उसकी स्तुति करना अच्छा लगता है, और ये हृदय से। ऐसा तुकाराम महाराज नक्कल मेरे के अभी 500 वर्ष के बाद वृंदावन प्रभु पंढरपुर में यह कथा बताएंगे इसलिए नहीं किया, हृदय से। हाँ, कभी हम करेंगे, अरे मेरा कभी कभी होगा नम्र, अरे ये मेरे को देख रहा है तो मैं कितना अम्बल हूँ, लोगों को बताने के लिए करते हैं हम लोग ऐसे, उसके लिए नहीं, हृदय से। ये भाव है, वो चरण उनके मसाज कर रहे हैं, ये उनकी नम्रता है। और कहती गलती मेरी है, तो ये तुकाराम महाराज का भक्ति है। अमानी ना मान देना कीर्तनीय सदा हरि। हरे कृष्णा। तुकाराम महाराज की जय। वृंदावन प्रभु जी की